Hello students, I am Dr. A.B. Patil. Welcome in this session of Origin and Evolution of Life, lecture number 10. In this lecture, we will discuss about the adaptive radiation. Adaptive radiation, this term is firstly introduced by the Charles Darwin. Charles Darwin, in his voyage on Galapagos Island, he observed huge diversity of living organisms. Mostly, he observed the small birds, and these black seed-eating birds, he observed the similar type of the birds on the Galapagos Island, and these birds are similar, but there are some differences in these birds. And these birds are known as Darwin's finches. So, the Darwin's finches is one of the example of the adaptive radiation. What is the meaning of adaptive radiation? At a transformation of original species to many different species is known as a adaptive radiation. Means whenever the process in which the transformation of original species to many different varieties or many different varieties of that species, it is known as a adaptive radiation. Or in this adaptive radiation, all the new species which are developed from the common ancestor. म्हणजे जी काही ओरिजिनल स्पेसीज असणार आहेत त्या स्पेसीज पासून नंबर ऑफ काय होणार आहेत other species which are developed, and all these species which are developed from a common ancestor. एकाच ancestors पासून काय होणार आहे त्या डेव्हलप होणार. Why it is called as a adaptive radiation? आता adaptive radiation याला काय म्हटलं जातं तर याचा ancestor हा सेम असणार आहे. म्हणजे जेव्हा डार्विनने जेव्हा गॅलापॅगोस आयलंड वरती त्यांना बघितलं की नंबर ऑफ असे बर्ड्स होते, पण त्या बर्ड्स मध्ये बरेचसेच काही डिफरन्सेस होते, पण त्याचे बाकीचे कॅरेक्टर्स कसे होते सिमिलर होते. बिकॉज दीज ऑल बर्ड्स आर डेव्हलप फ्रॉम ए कॉमन अँसेस्टर. एकाच अँसेस्टर्स पासून हे काय झालंय नंबर ऑफ बर्ड्स विच आर डेव्हलप. So the transformation of original species आहेत त्या ओरिजिनल स्पेसीसचे ट्रान्सफॉर्मेशन हे मेनी डिफरंट व्हरायटीज मेनी डिफरंट स्पेसीस मध्ये झालेलं आहे. आणि हे कशामुळे झालं तर व्हेनेवर दीज बर्ड्स they visit to different habitat, different geographical area, at that area or in that geographical area to adjust that environmental condition, they develop some characteristics. त्यांच्यामध्ये काही characteristics develop झालेले आहेत. Means to survive in that geographical area, त्या geographical area मध्ये survive होण्यासाठी त्यांनी त्यांची काय केलेलं आहे फूड हॅबिटॅट चेंज झालेलं आहे. and to as the food habitat is changed, जशी फूड हॅबिटॅट चेंज झाली त्यानुसार काय झालं असणार आहे त्यांच्यामध्ये काही कॅरेक्टर्स काय झाले चेंज झाले. अँड ॲज दीज species, as these birds develop the new characters, or these living organisms develop the new characters, so there is a development of new species. म्हणजेच एकाच ओरिजिनल स्पेसीज पासून नंबर ऑफ नवीन स्पेसीज डेव्हलप होतात. कारण ही जी काही मेन स्पेसीज असणार आहे ती मेन स्पेसीज ही काय होणार आहे ती स्पेसीज एका रिजन मधून दुसऱ्या जिओग्राफिकल रिजन मध्ये दुसऱ्या हॅबिटॅट मध्ये ती गेलेली आहे. त्या हॅबिटॅट मध्ये गेल्यानंतर तिथल्या एन्व्हायरमेंटल कंडिशन मध्ये ऍडजस्ट होण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे तिथे सर्वाइव्ह होण्यासाठी त्यांची फूड हॅबिटॅट चेंज झाली. फूड हॅबिटॅट चेंज झाल्यामुळं त्यानुसार त्यांचे काय झालेले आहे त्याचं बीकचं स्ट्रक्चर असेल त्याच्यामधले काही अदर कॅरेक्टर्स असतील चेंज झाले आणि त्यामुळे नवीन स्पेसीज काय झाली डेव्हलप झाली. म्हणजे इथं ओरिजिनल स्पेसीज ही जेव्हा काय झालेली आहे वेगवेगळ्या जिओग्राफिकल एरियामध्ये ती काय झाले रॅडिएट झाली. म्हणजे एका ह्या पॉइंट पासून हे सगळे असे रेज रॅडिएट झाल्यासारख्या या हे जे काही बर्ड्स असणार आहेत ते रॅडिएट झाले आणि त्या एन्व्हायरमेंटल कंडिशन मध्ये सर्वाइव्ह होण्यासाठी त्यांनी स्वतःमध्ये काही बदल केले. अँड ड्यू टू विच देर इज अ डेव्हलपमेंट ऑफ न्यू स्पेसीज अँड दिस इज कॉल्ड ॲज ए ॲडॅप्टिव्ह रॅडिएशन. त्याला आपण ॲडॅप्टिव्ह रॅडिएशन म्हणतो.
or which is also known as a divergent type of the evolution. हे जे इव्हॉल्युशन आहे ते कसलं आहे, डायव्हर्जंट टाईपचं इव्हॉल्युशन असणार आहे की ज्याच्यामध्ये एका अँसेस्टर पासून डिफरंट व्हरायटीज, डिफरंट स्पेसीज डेव्हलप झालेले आहेत. दोन एक्झाम्पल इथे आपण डिस्कस करणार आहोत. फर्स्ट एक्झाम्पल जे आहे अडॅप्टिव्ह रेडिएशनचं, विच इज नथिंग बट द डार्विन्स फिंचेस. Darwin's finches, these are the small black color birds which are present on the Galapagos Island. जेव्हा डार्विननी गॅलापॅगोस आयलंड वरती व्हिजिट दिली त्यावेळी त्याने बघितलेलं आहे की तिथं नंबर ऑफ असे स्मॉल ब्लॅक कलरचे बर्ड्स होते. त्यांच्यामध्ये काही कॅरेक्टर म्हणजेच त्यांची जी काही बिग साईज होती, बिगचा जो काही शेप होता तो काय होता या बर्ड्स मध्ये वेगवेगळा होता. त्याचबरोबर त्यांचं जे काही फूड हॅबिटॅट होती ती पण त्यांच्यामध्ये व्हेरिएशन त्याला पाहायला मिळालेलं आहे. आणि बाकीचे कॅरेक्टर्स हे काय होते, सेम होते. असे 33 स्पेसीज ऑफ द finches which are collected by the Darwin from these Galapagos Island. म्हणून त्यांनी ते कलेक्ट केले. कलेक्ट केल्यानंतर जेव्हा डार्विन हा ऑर्निथोलॉजिस्ट नव्हता, त्यामुळे पक्षीतज्ञ नव्हता, त्यामुळे त्याला ते आयडेंटिफाय करता आलं नाही. पण त्याचा जो काही मित्र होता त्याच्याबरोबर डिस्कस केल्यानंतर त्यांच्याही लक्षात आलेलं आहे की they concluded that all these birds which are evolved from a common ancestor. एका ancestor पासून हे सगळे birds काय झाले, evolve झालेले आहेत. and original species or the ancestor of all these Darwin finches which are nothing but the seed eating birds. हे जे काही birds होते ते कोणते होते तर seed eating birds होते. आणि seed eating birds यांचं काय झालेलं आहे, वेगवेगळ्या गॅलापॅगोस आयलंड वरती गेले, वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यानंतर त्या हॅबिटॅट नुसार त्यांच्यामध्ये चेंजेस झाले आणि त्याच्यापासून वेगवेगळ्या काय झाल्या तर ह्या फिंचेसच्या व्हरायटीज डेव्हलप झाल्या, स्पेसीज डेव्हलप झालेल्या आहेत. अँड दीज स्पेसीज देअर साईज जर आपण बघितली, काही बर्ड्स मध्ये जी काय असणार आहे बीक जी असेल ती शॉर्ट दिसते, काहींची बीक जी असेल म्हणजे चोच जी असणार आहे ती कशी असणार आहे, एकदम अशी शार्प आहे, पॉइंटेड आहे. काही बर्डची बीक जी असेल ती चोच जी असणार आहे ती इतर बर्ड्स पेक्षा ती काय असेल मोठी असणार आहे, त्याचबरोबर ती शार्प असेल. अशा आपल्याला वेगवेगळे त्याच्यामध्ये पाहायला मिळतं. कारण यांच्यामध्ये काय झालेलं आहे, इन द कोर्स ऑफ इव्हॉल्युशन from these original seed eating birds the new species are developed and these birds which are the insectivorous birds and some birds are vegetarian one. काही व्हेजिटेरियन बर्ड्स डेव्हलप झाले, काही कसे डेव्हलप झालेले आहेत तर इन्सेक्टिव्हरस बर्ड्स असणार आहेत. आणि त्यामुळं त्यांच्या फूड हॅबिट नुसार त्यांची काय झालेली आहे, बीकचा साईज आणि शेप हा चेंज झाला. So this is one of the example of the adaptive radiation. म्हणजे त्या एन्व्हायरमेंटल कंडिशनला अडॅप्ट होण्यासाठी या बर्डनी स्वतःच्या बीकच्या साईज मध्ये चेंज केलेला आहे आणि त्यामुळे ह्या चेंजेसमुळे तिथे एक नवीन स्पेसीज डेव्हलप झाली. अँड इन दिस वे when from a common ancestor number of new species are evolved in the course of evolution to adapt that environmental condition, this is called as a adaptive radiation. त्याला आपण adaptive radiation म्हणतो. नेक्स्ट एक्झाम्पल जर आपण बघितलं, मार्सुपियल मॅमल्स and these Australian marsupial mammals. याच्यामध्ये जर आपण बघितलं मार्सुपियल रेडिएशन आपल्याला पाहायला मिळेल. मीन्स या सगळे जे काही मार्सुपियल मॅमल्स आहेत दे हॅव्हिंग द कॉमन अँसेस्टर. हे जे असणार आहे ते सगळे जे मार्सुपियल मॅमल्स असणार आहेत, मोस्टली मार्सुपियल मॅमल्स विच आर ऑब्झर्व्ड इन ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अँड दिस ऑस्ट्रेलियन मार्सुपियल मॅमल्स दे आर इव्हॉल्व्ड फ्रॉम ए कॉमन अँसेस्टर. कॉमन अँसेस्टर पासून ते काय झाले, इव्हॉल्व झाले. मीन्स as they develop from a common ancestor, when they are radiating to other geographical areas, they to adapt that environmental condition, they develop the different characteristics and there is a development of number of new mammals. Why these mammals are called as a marsupials? आणि आपण marsupial mammals का म्हणतो, कारण या मॅमल्स मध्ये जी काही न्यू बॉर्न बेबीज असणार आहे ते इमॅच्युअर बेबी डेव्हलप होते आणि त्या इमॅच्युअर बेबीला परत डेव्हलप होण्यासाठी या मॅमल्स मध्ये पाउच लाईक स्ट्रक्चर
त्यांच्यामध्ये प्रेझेंट असणार आहे आणि ते पाउच लाईक जे स्ट्रक्चर असतं पिशवीसारखं स्ट्रक्चर डेव्हलप होतं आणि त्या पाउच मध्ये हे इमॅच्युअर बेबीची काय होते डेव्हलपमेंट होणार आहे ती मॅच्युअर होणार आहे इन दिस वे दीज मॅमल्स आर कॉल्ड एज ए मार्सुपियल मॅमल्स कारण त्यांच्यामध्ये प्लासेंटा हा न्यूट्रिटिव्ह एक प्लासेंटा तिथं डेव्हलप होत नाही त्यामुळे इमॅच्युअर बेबीज तिथं डेव्हलप होतात अँड ऑस्ट्रेलियन मार्सुपियल मॅमल्स इज अनदर एक्झाम्पल ऑफ adaptive radiation because all these marsupial mammals which are developed from a common ancestor as they are radiating into a different environmental condition in that environmental condition to survive in that environmental condition adapt to that environmental condition they acquired or they develop some new characteristics and in this way there is a development of the different species आता इथं जर आपण बघितलं तस्मानियन उल्फ आहे त्याचबरोबर टायगर कॅट असेल बँडेड तस्मानियन उल्फ आहे टायगर कॅट देन बँडेड अँट ईटर आहे मार्सुपियल रॅट आहे कंगारू देन उंबेट देन कोआला देन बँडिकूट देन मार्सुपियल मोल sugar glider all these are the example of marsupial mammals हे सगळे marsupial mammal चे examples आहेत ऑस्ट्रेलियन marsupials आहेत they are developed from a common ancestor and these marsupial mammals which are observed in ऑस्ट्रेलियामध्ये आपल्याला पाहायला मिळतात कारण का जर आपण बघितलं when the Australia is separated from the other continents पासून जेव्हा ऑस्ट्रेलिया हा सेपरेट झाला त्यावेळी हे मॅमल्स काय झाले हे मार्सुपियल्स हे इव्हॉल्व झाले आणि त्यामुळे हे फक्त आपल्याला ऑस्ट्रेलियामध्येच पाहायला मिळतात बाकीच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाहीत तर ह्यांचं इव्हॉल्युशन होताना पण एका कॉमन अँसेस्टरनी इव्हॉल्व झालेले आहेत म्हणजेच त्यांचा जो अँसेस्टर आहे तो एकच आहे पण जेव्हा हे मॅमल्स जे असणार आहे ते वेगवेगळ्या हॅबिटॅट मध्ये गेले तिथल्या एन्व्हायरमेंटल कंडिशनला अडॅप्ट होण्यासाठी त्यांच्यामध्ये वेगवेगळे कॅरेक्टर्स डेव्हलप झालेले आहेत आणि इन दिस वे दीज डिफरंट स्पेसीज आर डेव्हलप सो दिस इज ऑल्सो वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ द अडॅप्टिव्ह रेडिएशन देन the placental mammals in Australia also exhibit adaptive radiation आपण जर बघितलं ऑस्ट्रेलियामध्ये आपल्याला प्लासेंटल मॅमल्स पण पाहायला मिळतात आणि these placental mammals in Australia also exhibit the adaptive radiation in evolving into two varieties of placental mammals which appear similar to corresponding marsupials म्हणजेच ज्यावेळी हे मार्सुपियल मॅमल्स इव्हॉल्व होत होते त्याच वेळी हे प्लासेंटल मॅमल्स पण काय झाले वेगवेगळ्या रिजन मध्ये हे प्लासेंटल मॅमल्स इव्हॉल्व झाले प्लासेंटल मॅमल हे सुद्धा अडॅप्टिव्ह रेडिएशनचंच एक्झाम्पल जेव्हा आपण प्लासेंटल मॅमल आणि द मार्सुपियल मॅमल्स या दोन्ही मध्ये आपण जेव्हा कंपॅरिझन करतो तेव्हा आपल्या लक्षात येईल की हा जो काही फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं प्लासेंटल वुल्फ आहे त्या प्लासेंटल वुल्फचा बरोबर आपल्याला करस्पॉन्डिंग मार्सुपियल पाहायला मिळतो विच इज नथिंग बट द तस्मानियन वुल्फ म्हणजे प्लासेंटल वुल्फ आहे आणि मार्सुपियल जो वुल्फ आहे त्याला आपण तस्मानियन वुल्फ म्हणतो या दोन्हीचे कॅरेक्टर्स सेम आहेत बट these are evolved in different geographical areas at a time काय असणार आहे वेगवेगळ्या जिओग्राफिकल एरियाज मध्ये हे काय झालेले आहेत हे मॅमल्स डेव्हलप झाले and when we compare these two that is the placental mammals with the marsupial mammals and these placental mammal and marsupial mammals at a time these two mammals which are developed which having the similar characteristics then this type of the evolution which is called as a convergent evolution त्याला आपण काय म्हणतो convergent evolution मध्ये जर आपण बघितलं when more than one adaptive radiation appeared to have occurred in an isolated geographical area then it is called as a convergent evolution म्हणजेच काय असणार आहे when more than one adaptive radiation एकापेक्षा अधिक adaptive radiation
appeared to have a occurred in an isolated geographical area. म्हणजे वेगवेगळ्या हॅबिटॅट मध्ये हे काय होणार आहेत, एकाच वेळी दोन आपल्याला ॲडॅप्टिव्ह रेडिएशन पाहायला मिळतात. देन दिस टाइप ऑफ द इव्हॉल्युशन इज कॉल्ड ॲज ए कन्व्हर्जंट इव्हॉल्युशन. त्याला आपण कन्व्हर्जंट इव्हॉल्युशन म्हणतो, की जसं आपल्याला पाहायला मिळालं की प्लासेंटल mammals and marsupial mammals, they are developed in Australia in an isolated geographical area, then it is called as a convergent evolution. जर आपण एक एक्झाम्पल घेतलं, म्हणजे नुसते आपण मार्सुपियल मॅमल्स कन्सिडर केले, तर हे कशाचं एक्झाम्पल आहे, ॲडॅप्टिव्ह रेडिएशन. त्यांच्यामध्ये पण ॲडॅप्टिव्ह रेडिएशन आपल्याला पाहायला मिळेल. जर आपण प्लासेंटल मॅमल्स कन्सिडर केले, दिस इज ऑल्सो वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ ॲडॅप्टिव्ह रेडिएशन. हे पण ॲडॅप्टिव्ह रेडिएशनचंच एक्झाम्पल आहे, कारण का प्लासेंटल मॅमलचा पण अँसेस्टर हा एकच आहे, एकाच कॉमन अँसेस्टर्स पासून ते सगळे इव्हॉल्व्ह झाले. मार्सुपियल मॅमल्स पण एकाच पॉइंट पासून रेडिएट होत गेले आणि हे सगळे मॅमल्स काय झाले, इव्हॉल्व्ह झालेले. पण जेव्हा आपण काय करतो, एकाच वेळी जेव्हा काय होणार आहे, दोन वेगवेगळ्या आपल्याला दोन प्रकारचे काय पाहायला मिळतात, ॲडॅप्टिव्ह रेडिएशन आपल्याला पाहायला मिळतात, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, कन्व्हर्जंट इव्हॉल्युशन म्हणतो. कन्व्हर्जंट इव्हॉल्युशनची डेफिनेशन बघा, व्हेन मोर दॅन वन ॲडॅप्टिव्ह रेडिएशन, एकापेक्षा अधिक ॲडॅप्टिव्ह रेडिएशन appeared to have occurred in an isolated geographical area. म्हणजे तेवढ्याच आयसोलेटेड जिओग्राफिकल एरियामध्येच ते आपल्याला पाहायला मिळणार आहे, देन इट इज कॉल्ड ॲज ए कन्व्हर्जंट इव्हॉल्युशन. आता त्याच्यासाठी जर आपण एक्झाम्पल बघितलं, प्लासेंटल वुल्फ अँड मार्सुपियल मॅमल्स मधलं बघितलं तर तस्मानियन वुल्फ, हे दोन्ही काय असणार आहे, दोन्हीमध्ये सिमिलर कॅरेक्टरिस्टिक असणार आहेत. देन नेक्स्ट आहे मोल विच इज ए प्लासेंटल मॅमल, त्याचा करस्पॉन्डिंग मार्सुपियल कुठला आहे, मार्सुपियल मोल. म्हणजे ह्या दोन्हीचे कॅरेक्टर काय आहेत, सेम आहे. पण हा कसा आहे, दिस मोल इज ए मार्सुपियल मोल अँड द मोल्स करस्पॉन्डिंग विच इज नथिंग बट द मार्सुपियल मोल. देन नेक्स्ट आहे अँट ईटर, प्लासेंटल अँट ईटर आहे. प्लासेंटल अँट ईटरचा करस्पॉन्डिंग मार्सुपियल आहे नुम्बेट, काय असेल, नुम्बेट आहे. देन द नेक्स्ट आहे माऊस, प्लासेंटल माऊस आहे, त्याचा करस्पॉन्डिंग ॲनिमल जर आपण बघितला, मार्सुपियल माऊस. देन द नेक्स्ट आहे उमर. युमरचा जो काही मार्सुपियल करस्पॉन्डिंग मार्सुपियल आहे, स्पॉटेड कस्कस. देन द नेक्स्ट आहे बॉम्बकॅट्स करस्पॉन्डिंग मार्सुपियल विच इज नथिंग बट द टायगर कॅट. देन द फ्लाइंग squirrels corresponding marsupial which is nothing but the flying phalange. म्हणजेच हे प्लासेंटल मॅमल्स आहेत आणि त्याचे करस्पॉन्डिंग हे मार्सुपियल मॅमल्स डेव्हलप झाले. म्हणजे जर आपण कंपॅरिझन केलं ह्या माऊस मध्ये, प्लासेंटल माऊस आणि मार्सुपियल माऊस या दोन्ही मध्ये जर कंपॅरिझन केलं, तर ह्यांचे कॅरेक्टर आपल्याला काय दिसणार आहेत, सिमिलर दिसणार आहेत, पण त्यांचे अँसेस्टर डिफरंट आहेत. ते दोन वेगवेगळ्या प्रकारचं डायव्हर्जंट इव्हॉल्युशन आपल्याला पाहायला मिळतं. दिस इज ए टू टाइप्स ऑफ द ॲडॅप्टिव्ह रेडिएशन आपल्याला पाहायला मिळतं, बट देअर कॅरेक्टरिस्टिक्स आर सिमिलर. म्हणजे एकाच वेळी हे काय झालेलं आहे, दोन वेगवेगळ्या प्रकारचे ॲडॅप्टिव्ह रेडिएशन आपल्याला पाहायला मिळतात. दोन वेगवेगळे ग्रुप आपल्याला इव्हॉल्व्ह झालेले पाहायला मिळतात, की त्यांचे काय असणार आहे, सिमिलर टाईपचा ॲनिमल हा आपल्याला पाहायला मिळतो. तेव्हा जेव्हा आपण त्याचं कंपॅरिझन करतो, तेव्हा आपण याला काय म्हणणार आहोत, इट इज कॉल्ड ॲज ए कन्व्हर्जंट इव्हॉल्युशन. त्याला कन्व्हर्जंट इव्हॉल्युशन म्हटलं जातं. आता हा जो काही पॉइंट आहे याच्यावरती आपल्याला क्वेश्चन विचारला होतो, थेअरीमध्ये आपल्याला क्वेश्चन विचारला होतो, गिव्ह द एनी टू एक्झाम्पल्स ऑफ द ॲडॅप्टिव्ह रेडिएशन. अँड दिस इज नथिंग बट द डार्विन्स फिंचेस, हे एक एक्झाम्पल आहे ॲडॅप्टिव्ह रेडिएशनचं, आणि दुसरं एक्झाम्पल आहे मार्सुपियल, ऑस्ट्रेलियन मार्सुपियल मॅमल्स. हे दोन एक्झाम्पल आहे. किंवा क्वेश्चन असाही आपल्याला विचारलं जाईल, व्हॉट इज ॲडॅप्टिव्ह रेडिएशन, गिव्ह एनी वन एक्झाम्पल ऑफ दिस ॲडॅप्टिव्ह रेडिएशन. तर त्याचं एक्झाम्पल जे असणार आहे, विच इज नथिंग बट द
डार्विन्स फिंचेस किंवा डार्विन फिंचेस इज द एक्झाम्पल ऑफ ॲडॅप्टिव्ह रेडिएशन. त्याचबरोबर आपल्याला एमसीक्यू मध्ये क्वेश्चन विचारला जातो, यामधलं एखादं एक्झाम्पल आपल्याला दिलं जाईल. दॅट इज द फॉर एक्झाम्पल जर आपल्याला विचारलं की अँटीटरचा विच इज द करस्पॉन्डिंग मार्सोपियल ऑफ द अँटीटर किंवा डॅश डॅश इज द करस्पॉन्डिंग मार्सोपियल ऑफ द बॉम्ब कॅट. अशा टाईपचा पण क्वेश्चन आपल्याला याच्यामध्ये विचारतो. त्यामुळे हा जो काही एनसीईआरटी मध्ये दिलेला जो चार्ट आहे दॅट इज द मार्सोपियल मॅमल्स आणि प्लासेंटल मॅमल्स, मार्सोपियल मॅमल्स, हा जो चार्ट आहे तो आपल्याला एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यावरती पण आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. So this is all about the adaptive radiation. Thank you very much.